एकदा स्वामी महाराजांची स्वारी नलदुर्ग येथील गावात आलेली होती. तेव्हा तेथे निलेगावचे श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार हे दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांनी चोळप्पाकडून स्वामींनी निलेगाव येथे यावे ही विनंती केली. त्यांनी अशी विनंती करताच स्वामी महाराज शनिवारी येऊ जा असे बोलले. त्यानंतर स्वामी महाराज काही दिवसांनी निलेगावी येतात. स्वामींच्या सोबत जवळजवळ 200 सेवेकरी होते. जहागीरदार या सर्वांच्या लहाण्याचा जेवणाची सोय करतात. स्वामी पूजन, अन्नदान, कीर्तन असे विविध उपक्रम तेथे होतात. असा जवळजवळ 4 दिवस तेथे मोठा उत्सव साजरा होतो. जहागीरदारास संतती सुख नव्हते. त्यांच्या स्त्रीस 16वे वर्षी ऋतू प्राप्त झाला, तरीही आपणास संतती सुख नाही अशी प्रार्थना त्यांनी चोळप्पाकडून स्वामींना केली. तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला की तुला चांगलाच मुलगा होईल. आणि त्यानंतर जहागीरदार स्वामी महाराजांचे पूजन करत असताना कपाळाला अक्षता लावत असताना त्यातील 3 अक्षतेचे दाणे खाली पडले होते. स्वामींनी ते दाणे प्रसाद स्वरूप जहागीरदारास दिला. पुढे जहागीरदारांनी 1 व त्यांच्या पत्नीने 2 असे तांदुळाचे दाणे खाल्ले. पुढे स्वामी महाराज 5व्या दिवशी अक्कलकोट येथे येण्यास निघाले. तेव्हा श्रीमंत भाऊसाहेबांनी पुन्हा स्वामींनी यावे म्हणून विनंती केली. तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. पुढे स्वामी कृपेने त्यांना काही वर्षाच्या अवधीत 3 अपत्ये झाली. श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार यांना स्वामी वाणीचा अनुभव आला. त्यांचे स्वामींच्या चरणी खूपच प्रेम जडले होते. ते एके दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त सकुटुंब अक्कलकोट येथे दर्शनास आले. आपले 3ही अपत्ये स्वामीचरणी ठेवली. त्यांनी स्वामींची पुष्कळ स्तुती केली. देवाधिदेवा कृपाघना वटपत्रशयनी नारायणा दीनावरी करुणी करुणा मनोरथ पूर्ण केले अशी त्यांनी पुष्कळ स्वामीस्तुती केली. त्या दत्त जयंती उत्सवात त्यांनी 10 घागरी तूप दिले. काही दिवस राहून त्यांनी सहकुटुंब सेवा केली. आणि पुढे उत्सव झाल्यानंतर जेव्हा पुन्हा गावी जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी स्वामींनी निलेगावी यावे म्हणून पुन्हा विनंती केली. तेव्हा स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि पुन्हा बोलले, आम्ही शनिवारी येऊ जा. स्वामी भक्त हो, परंतु पुढे काही दिवसांनी स्वामींनी अजबगजब लीला सुरू केल्या. त्या आपण पुढे विस्तृत बघणारच आहोत. त्या लीलामधून आपण हे शरीर त्यागणार आहोत असा स्पष्ट संकेत देत होते. आणि चैत्र कृ 13 शके 1800 म्हणजेच 30 एप्रिल 1878 मंगळवार रोजी स्वामींनी शरीर त्यागण्याची लीला केली. परंतु स्वामी भक्त हो, पुढे आश्चर्य घडले. स्वामींनी निलेगावाच्या श्रीमंत भाऊसाहेबांना शनिवारी येऊ सांगितले होते. आणि समाधी लीलेच्या नंतर बरोबर 5व्या दिवशी स्वामी महाराज निलेगावी प्रकट झाले. स्वामींचे आगमन झालेले बघताच श्रीमंत भाऊसाहेब स्वामींच्या दर्शनासाठी गावाबाहेर आले. तेथे स्वामी एका झाडाखाली बसलेले होते. अनेक लोक तेथे जमले. तेव्हा श्रीमंत जहागीरदारांनी घरी चलावे अशी स्वामींना विनंती करताच आम्ही उद्या येऊ असे सांगितले. आणि असा निरोप घेऊन सर्व लोक आपापल्या घरी परतले. संध्याकाळी सर्व लोक जेवण वगैरे करून पुन्हा दर्शनासाठी त्या झाडाखाली आले. तेव्हा बघतो तर काय की स्वामी महाराज त्या ठिकाणी नव्हते. ती रात्र श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदारांनी मोठ्या तळमळीने काढली. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी आले तर पुन्हा तेथे कोणीच नव्हते. तेव्हा त्यांनी भरपूर शोध घेतला, पण काहीच समजत नव्हते. शेवटी त्यांनी 4 माणसं अक्कलकोट येथे पाठवली. इकडे भरपूर शोध घेऊन थकलेले श्रीमंत जहागीरदार दुपारी घरी आले आणि भोजन करण्यास बसले. तोच आश्चर्य घडले. स्वामी महाराज तेथे अकस्मात प्रकट झाले. त्यांनी स्वामींना आसन दिले, जेवणास ताट वाढले, परंतु स्वामी पुन्हा अचानक अदृश्य झाले. स्वामींची ही अतर्क्य लीला बघून श्रीमंत जहागीरदार खूपच गोंधळून गेले. बाकी लोकांना हे सर्व सांगितल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले. आणि तेवढ्यात जे 4 लोक अक्कलकोट येथे पाठवली होती ती मंडळी अक्कलकोटहून पत्राचे उत्तर घेऊन आली. स्वामी भक्त हो, तेथून जे उत्तर आले ते ऐकताच श्रीमंत जहागीरदारांना धसकाच बसला. स्वामी महाराजांनी मंगळवारी म्हणजेच 4 दिवसांपूर्वीच समाधी घेतली आहे ही धक्कादायक बातमी त्यांना समजते. स्वामी भक्त हो, ही बातमी समजताच श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदारांना किती दुःख झाले असेल याची कल्पनाच करवत नाही. स्वामी भक्त वत्सल आहे, शनिवारी येतो ही त्यांची वाणी होती. आणि स्वामी वाणीप्रमाणे त्यांना प्रचिती आली. शरीर त्याग केल्यानंतर सुद्धा स्वामींनी ह्या बाळाची स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण केली. हम गया नहीं जिंदा है याची अनुभूती दिली. ह्या भावनेने श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार अतिशय हात जोडून कृतज्ञ झाले. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या आणि कंठात
कंठातून स्वामींचा जय जयकार उमटत होता. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.